36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सतत मुसळधार पावसामुळे तिवसा तालुका येथील ग्रामक्षेत्र शिवणगाव, अणकवाडी, मालधूर, शिरसगाव, धोत्रा, सालोरा बुजुर्ग, मार्डी, गुरुकुंज, मोजरी, शेंदुळा खुर्द, शेंदूरगणा बाजार, वरखेड या भागांमध्ये शेतपिकांचं मुसळधार पावसामुळे पिके जलमय झाले. तसेच गावांमधील अंडरग्राऊंड नाल्या आणि रखडलेले रस्ते तसेच पाटबंधारे आणि इलेक्ट्रिकचे खांबे तसेच तारे पावसामुळे पडले. यामुळे काही काळ लाईट बंद होती. तसेच अतिवृष्टी पावसामुळे गावामध्ये सुद्धा पूर आणि दळणवळणाचे मार्ग थांबलेले होते. नाल्याला पूर आला असून शिरसगाव येथील तिखे नामक शेतकरी यांची मयत गावामधल्या नाल्याला अडकून पुरामध्ये झालेली आहे. 80 ते 90 हजारांचे नुकसान झाले. तसेच मार्डी येथील कालवीस पावसामुळे शेतकरी पंडितजी लायबर यांची दुग्ध गाय 2 गाय विजेमुळे वारल्या. त्यानंतर शिरसगाव मोजरी येथील प्रमोद गबणे यांच्या येथील घरकुलाचे बांधकाम सुरू असताना दुसऱ्यांच्या घरी राहुटी करत असताना त्यांच्या येथील अन्नधान्य, गहू, तांदूळ, डाळ, मुलांचे शिक्षणाची पुस्तके पुरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरामधील मोठ्या प्रमाणात अन्नधान्यांचं नुकसान झालंय. या तालुक्यातील शेतकरी तसेच गावातील नागरिक अनिल चोपकर मोजरी, प्रशांत ढोबळे शिरसगाव, तिखे शिरसगाव, पंडितजी लायबर मार्डी, मनोजभाऊ गुर्डे शेंदूरगणा बाजार, प्रमोद गबणे शिरसगाव, प्रमोद बोराडे शिवणगाव फत्तेपूर, प्रशांत ठाकरे अणकवाडी मालधूर आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे नुकसान झालेले आहे. यासाठी तालुक्यातील महसूल, तहसीलदार तसेच तलाठी व मंडळ कृषी अधिकारी यांनी गावातील नावे लिहून पाहणी करून नोंदणी करण्यात आली. येथील जनतेच्या समस्या आहे की शासनाने ग्रामीण भागातील नदी नाल्या, इलेक्ट्रिक पोल, पांदन रस्ते आणि गावातील रस्ते याकडे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईकडे तातडीने लक्ष द्यावे. G9 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील मार्डी क्षेत्र किंवा मार्डी गाव या क्षेत्रामध्ये आले असून आज आपण येथील शेतकरी व ज्यांची जनावरं काल अतिवृष्टीमुळं जे पाऊस पडलं आणि त्या पावसामध्ये वीज यासारखे घटनेमुळे 2 जनावरं वारले आहे, त्यांची विशेष भेट घेऊया. तुमचं नाव? माझं नाव पंडित माळातो लायबर. काल मग तुमची जी घटना घडली जनावरांची, हो, किती वारले जनावर? आमचे 2 जनावरं जंगलात चरायला गेले होते. जंगलात ते 3 वाजता वीज पडली त्यांच्यावर, जागीच मरून पावलं. हो का? त्यामध्ये मग दोन्ही गाईच होत्या का? हो, एक गाय होती आणि एक लहान होती. ही गाय जनलेली होती, कमी 15 ती झालेली. तिला लहान वाचू पण आहे. आणि तुमचा व्यवसाय शेती? आमचा व्यवसाय शेतीच आहे. आणि दुधाचा व्यवसाय? हा, घरगुती दुधाचा व्यवसाय आहे. किती रुपयाचं होतं का गाई? कमीत कमी गाईची किंमत 30,000 रुपये. पंचनामा वगैरे केला? हा, पंचनामा केला. तहसीलदार, तलाठी साहेब आले होते, डॉक्टर साहेब आले होते. बरं, तुम्हाला अपेक्षा काय सरकारकडून? आम्हाला मदत मिळाली बस, एवढीच अपेक्षा आहे. G9 महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील शिरसगाव मोजरी या गावामध्ये आले असून येथील जनतेची व नागरिकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुमचे नाव? हॅलो, तर आमच्या इथे ढगफुटीमुळे कालचा जो पाऊस आहे आमच्या घरामध्ये घुसला परिपूर्ण आणि आमचं काय नुकसान व्हायचं ते परिपूर्ण नुकसानही झालं आहे. शेतमाल वगैरे? शेतीचं खूप नुकसान झालं ना सोबत. आणि रस्त्यानं पाऊस, नाल्या, रस्त्याने पाऊस आणि नाल्या? रस्ते तर आता वाहून गेल्यासारखंच झाले. नाल्या तुडुंब भरल्या होत्या. आमच्या घरासमोर जवळजवळ 6 इतकं पाणी होतं. आणि सतीश बेहरे जे आहे त्याच्या घरातून तर जवळजवळ इकडचं 2ही नाले आमच्या घरातच जाईल. मागच्या नाल्यामधून पाणी निघालं, समोरच्या नाल्यातून निघालं. बरं, हे रस्त्याचं काय? रस्त्याचं काम चालू आहे का बंद आहे? रस्त्याचं काम काहीच नाही. रस्त्याची समस्या किती काल आले होते अधिकारी वर्ग पाहिलं. पाहणी करा. हो, तर त्यापासून काहीच नाही आमच्या गावामध्ये. आता आज तर शब्द दिसून राहिला आहे सगळं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.